पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने त्याची दखल घेतलेली आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष विंकी रुगवानी आपल्यासोबत आहे। काय नेमकी दखल घेतली त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, काय नेमकी दखल घेण्यात आलेली आहे आणि कोणाला नोटीस देणार? तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा श्रीमती ईश्वरी भिसे यांच्या दुर्दैवी निधन झाला त्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची जे तक्रार होती ते म्हणजे माध्यमांच्या वतीने आमच्याकडे जेव्हा आली तर आम्ही एक पत्र दीनानाथ मंगेशकरचे संचालकांना पाठवण्यात आला आणि त्याच्यात आम्ही पूर्ण जानकारी म्हणजे जे कोणते डॉक्टर्स त्या प्रकरणामध्ये म्हणजे त्या उपचारामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांचे डिटेल्स आम्ही हॉस्पिटलकडून मागवले। ते डिटेल्स मिळाल्यानंतर आम्हाला हे जेव्हा माहीत पडलं की कोणकोणते डॉक्टर्स इन्व्हॉल्व आहेत त्याच्यात डॉक्टर सुश्रुत गैसास यांचं नाव आम्हाला मिळालं आणि मग त्यांना आम्ही आता नोटीस आम्ही बजावली आहे। आम्ही त्यांना नोटीस पाठवण्यात आला आहे आणि त्यांना एक्सप्लेनेशन आम्ही बोलवलं आहे, उत्तर मागितलं आहे की जे काही म्हणजे या घटनामध्ये झाला होता म्हणजे तुमचा उपचार काय होता, कसा उपचार केला गेला आणि ती घटना कशी घडली त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी उत्तर मागवलं आहे आणि त्यांचं उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याची सविस्तर चौकशी करू आणि जर वाटलं तर मग आम्ही त्याची सुनावणी मेडिकल काउन्सिलमध्ये करणार आहोत आणि डॉक्टरांनाही तिथे बोलावलं जाईल। केव्हापर्यंत उत्तर देण्यासाठी सांगितलं? तर मग आम्ही उद्या सोमवारच्या दिवसपर्यंत त्यांना ते उत्तर मागवलं आहे। नक्कीच उद्या त्यांना उत्तर मागवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर दोषी आढळून आलं तर त्याची सुनावणीसुद्धा घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।